शरीर थकल्यावर तुमचं कोणी नाही. काय मत आहे याला जपा. आता हे माझं मशीन थोडं बरं आहे म्हणून तुम्ही माझी तारीख घेता. उद्या माझे 2-4 दात पडले तुम्ही तारीख घेऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल हवा जायला लागली ते उरफट बोलायला लागलं बंद करून. लोकांना तुमचं काय घेणं आहे. रात गई लोक फक्त सीझन पुरते वापरून घेणार. सीझन संपला सोडून देणार. लोकांना काय करायचं. त्याच्या पहिली वाणी तरुण पोरांना एक वाक्य सांगतो. बरेच पोलीस बांधव आहेत. पोरांनो तुम्ही या दंगली बिंगलीत पडू नका. हे भाई पोरांनो हे केस कमी आहेत अंगाशी. एवढी मी गावं पाहिलीत. माझे इतके तर कीर्तन महाराष्ट्रात कोणी केले नाही. एका जन्मात 35च काढले गणपतीत कालपर्यंत. 35. मी काय 80च्या खाली महिना काढत नाही कधी. 80-85 80 तर दगडावर आपटा. पाया पडतो. माझे वाक्य नुसते पुस्तकातले नाहीत अनुभवाचे आहेत. पोरांनो आतापर्यंत लोकांच्या पेनात कॅमेरे आहेत. पेनात जर दंगली बिंगलीत तुम्ही कुठं दिसले हसायच्या गोष्टी राहिल्या नाही 10 वर्ष शिक्षा आहे. आणि आतापर्यंत फक्त गरीबाचेच आत गेले मोठ्याचे गेले नाही. मोठ्याचे कधीच जाणार नाही. आणि हे मी तुम्हाला तळतळीनं का सांगतो तुमचा आहे. एखादा म्हणाल तुम्हाला धर्माचा अभिमान नाही. तुमचा धर्म माईकवर आहे आमचा धर्म हृदयात आहे. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आमच्या धर्माचं भांडवल करू नका. आणि धर्म म्हणून आमच्या गरीबाच्या पोरांचा बळी देऊ नका. धर्म म्हणून वापरू नका. पोरांनो सगळे पोलीस लोक सांगतील आज एकही काम पोलीस व्हेरिफिकेशन दाखल्याशिवाय होत नाही. हे जरा डोके वापरा. आज 5-5 किलोमीटर तुम्ही जर पळाले आणि पोलीस मध्ये भरती झाली छाती भरली नाही संपला विषय. तुम्ही उद्या तब्येत कमावली मिलिटरीत गेले काय आपल्या घरात खोबरण खारका खायला नाहीये. आपल्या शरीरातली ताकद फक्त आपल्या आई वडिलांच्या आत्मबळावर वाढते. आपल्याला काही वाट्याने तूप टोकरीने तूप नाहीये. तरी पोरगा मिलिटरीत का जातो. आईचं आशीर्वाद खंबीर आहे. आणि पोरांनो जर दाखला चुकीचा मिळाला गेम झाला. पुढे सांग का तुम्ही BSc ऍग्री केलं उद्या खताचं दुकान टाकायचं आहे. तुम्ही B.Pharm केलं दाखला जर चारित्र्याचा चुकीचा मिळाला तर आयुष्यात तुमचा गेम होईल. तुमचं काय मत आहे. तुम्ही काहीच बोलत नाही. पाया पडतो पोरांनो कोणी कमी म्हणलं तरी चालेल. आम्ही काहीच न करता आम्हाला एवढी तकलीफ आहे समाजात. तर तुमचं काय. आम्ही काहीच करीत नाही. मी बँक लुटली नाही कुठं चोरी केली नाही कुठं दरोडा केला नाही तरी रोज नवं लफडं आहे माझ्या भोवती. आणि गुन्हा एकच आहे फक्त खरं बोलतो बस. त्याचे सुद्धा एवढे फळं भोगितो. तुम्ही कशाला याच्यात पडता. हेच देशमुख साहेबांच्या कार्यक्रमातलं पहिलं वाक्य. तुमचं काय मत आहे. तुम्ही याच्यात पडू नका. नका पडू नका रे. तुमचं याच्यावर काय मत आहे. तुम्ही गरीब राहा गारीगार विका कुल्फी विका पाव विका. आपल्या आईबापाच्या डोळ्यात पाणी येईल असं वागू नका. काय नाही महाराज ज्या माणसाने 60-60 वर्ष राजकारण केलं पुढे मागे हिंडले मृत्यू समयाला त्यांना चहा नाहीये महाराज. 40% तरुण पोरं फक्त पुढाऱ्याच्या मागे हिंडून भिकारी झाले. खायला तंबाखू राहिले नाही. तुमचं काय मत आहे. त्यांनी एवढ्या इस्टेटी कमावल्यात ते 10व्याला पेटवलं तर श्राद्धापर्यंत धुवून निघाल. त्यांना हे जनतेचं काय घेणं राहिलं. आज पैसा कमावणं सुद्धा पाप झालंय. आपण कापूस 500 क्विंटल विकला 2 कोटी आले टॅक्स आहे. त्याकडे एवढे 2 कोटी कुठून आले. आता कापसाच वापायचं काय महाराज. फेर अँड लवली लावून जर माणसं गोरे होत असते मी इतक्या दिवस कावाला सावळा राहिलो असतो. मी फेर अँड लवली झोपलोच असतो. काय विचार करण्यासारख्या गोष्टी राहिल्या नाही. फक्त तापून समाज मारायचा एवढंच उद्दिष्ट आहे. अंगातली ताकद जपून वापरा. तुमचं काय मत आहे. मी तर या विचाराचा माणूस आहे. अंगातली ताकद गाईच्या सेवेसाठी वापरा. भारत मातेच्या सेवेसाठी वापरा. आणि 2 खिशातला पैसा जपून वापरा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुट आणतो. तुला 2 GCP म्हणजे तू काय शेट समजतो का स्वतः. 100ची पेला म्हणजे गावाचा बाप झाला का तू. 105 TMCचं जायकवाडी कोरडं पडलं होतं. तुझ्याकडे किती नोट आहे. हा समुद्राला फिरायला जाणाऱ्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावं लागते एवढं ध्यानात ठेवा. समुद्राचं पाणी पिता येत नाही. जरा पैसे बिशे जपून वापरा. मोटरसायकलवर चालला तर कुत्र्याला लाथ आणतो. पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढतो.
मरशील बेवड्या, ए दरिद्री मरशील मरशील. कॉलेजला गेला तर प्राध्यापकाची टिंगल करतो, मुतारीत गेला तर लोकांशी लावू मुतारीत लिहितो. जरा बजेट मध्ये राहा, पैसे जपून वापरा. तुम्ही शालू घेतला का लागला? शालू घेतला ना 30,000चा. किती? ते वर सोडलेले खाली घे, ते सगळे लोक वर पाहतात. घे पटकन. 30,000चा शालू घेतला ना? खरं बोला माहिला म्हणलं तुम्ही लेसला किती वेळा? बरं झालं घेतलाच नाही. अगं 30,000चा जर साड्या घेतल्या असत्या ना, तुला शेवटची साडी सुद्धा त्याच्यातलीच काम आली. काही कपडे काही करायचं काही. आता एक चड्डी आणली नाला एक कार त्याने कुठून इथं कापेल, त्याच्यापेक्षा इथं 2 ठिकाणी काप हिंड घालितोच का आला काय. त्याच्यापेक्षा रविवार आहे मोकळा हिंड बा काय पुढे. अरे छत्रपतीच्या राज्यातला माणूस टाईट फिटत राहायला पाहिजे. कशाचे पैसे? ते महिला मंडळ काय ते पैसे? मेहंदीच 10,000ची लग्नाला, ₹1,00,000 मेहंदी. मेहंदी आणि मेहंदी म्हणजे काय? चिमणीची घाण कावण्याची घाण. आणि 10 रुपयाला ते नळकंड येते, 10 रुपयाला ती कोण याड पाडलाय. आणि ते लग्नामध्ये झाला नवरी कमी सजवत जा. काय मेकअप आहे त्या पोरीचा लग्नात. नवरदेवाला ओळखू येईना दुसरी दिवशी. ते तर जवळून गेली त्याला वाटतं मला वाटलं कलवरी असं काय. अरे काय, अरे एकदाच लग्न करायचंय आयुष्यभर, तोच नवरा आहे, कशाला सजायचं? बरं सजायला लाज तर वाटली पाहिजे ना. 10वी पासून बरोबरच आहेत. लोकांना दाखवाल काय ती नवरी, काय सजती नवरी. इथवर मेहंदी, इथवर हिरव्या बांगड्या, इथल्या फटीत चमकी, इथं चमकी, इथं चमकी, इकडून चमकी, इथं चमकी, डोळ्यांना कलर, केसाला लिपस्टिक, केसाला असा फुगा, एक बट घालव. नाही तर मग सगळे केस मोकळे. अगं तू घुमती का हिंडती काय कर? नवरा बायको दोघच घरातून, बायकोने केस मोकळे केले आणि लागली ना घुमायला. बायको घुमायला लागलो, बायको नवऱ्यालाच म्हणायची बोल बालका बोल. बालका बोल. बालक थरथडा उडायला लागला, थरथडा. मग बालक म्हणला आई झाडाची हाल करू नको. ती नवी नवरीचं बोलणं कसं असतं माहिती ना? नाही सिस्टमॅटिक. कोणत्या गुरुजी का होते का ना व्याकरण शिकायला? कशा वाईट टीम मध्ये ती पागलच आहे ती. एव्हा तेव्हा केव्हा कशा वाईट टीम मध्ये ती चक्रम आहे ती. एव्हा तेव्हा केव्हा. एव्हा तेव्हा केव्हा. तिची सासू म्हणते जाऊ मोरूबाई बाप्याचा उशिरा झाला बर का, पण वस्तू लय जोरात मिळाली. पहिले आठवलं बर का. आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्याच्या तिचं जुगार जमलं. मग हिला विचारायचं कस काय, काय सांगते काय ऐकते. फार मा पप्या येडा झाला सारखा पुरी माग कोपाशीत संग तुरीत संग. आपलं तो डोकंच बंद केलं बाई. आता तर भांडे पप्याच घासितो काय काय. मला तर असं वाटतं बाई नक्की त्या पोरीने मला पोराला काहीतरी असं म्हणणारे मला पुढे बसल्यात. आता काही नाही. त्या लग्नात आता एक फाशील पद्धत आणली. गेट केलंय गेट. आणि गेटवर तो नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत आला. तू 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो आता 99ला झाला नाही तर 35ला जातात. आणि त्याच्या पुढे होता बँडवाला आणि ते नवरी मागत 2-4 याडपाट पोरी. इतकी मेकअप त्या पोरीची. आणि त्याच्या पुढे होता बँडवाला.
भूरा फूल बरसा मेरा जमलं की नाही? फूल बरसा. कर्म हीच देवाची पूजा. याच्यावर तुमचं काय मत आहे? दुकानदाराने काट्याला झटका न मारता कमवा, कीर्तनकाराने मापात राहा, नोकरीवाल्याने पगारावरच भागवावं, वरच्या मालाची अपेक्षा करू नये. आणि जेवढ्या जेवढ्या माणसाने आयुष्यात टक्के घेतले, टक्के 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 म्हणजे घरकुलात टक्का, मुरमात टक्का, खडीत टक्का, पाण्यात टक्का, नळात टक्का, कोकात टक्का, संडासात टक्का, भांड्यात टक्का, संडाच्या भांड्यात टक्का, भांड्यातल्या मालात टक्का. सगळी माणसं म्हातारपणी ईडी होऊन मेली, ईडी होऊन. नगरपालिकेच्या गार्डन मध्ये येडे होऊन खडे आणतात झाडांना. पाया पडून सांगतो, लक्ष्मी प्रारब्धात असेल तेवढीच मिळवा. तुम्ही जर वर कमाई केली तर बोलू नये. तुमच्या घरात एक अशी क्वालिटी जन्माला येणार, अख्ख्या इस्टेटीचं वाटोळं करणार. तुम्ही गेम होणार त्यांचा. तुम्ही जितक्या पापाची लक्ष्मी आणाल तितक्या घराचा सुपडा साफ होणार. तुमचं काय मत आहे? ज्या घरात कमी कष्टाचा पैसा आहे त्या घरात एक माणूस येडा आहेच. येडा नसला तर बेवडा तरी आहे, बेवडा नसला तर जुगाऱ्या तरी. गेम होणार. तुम्ही पहा, कुटीच्या गाड्यात काही लोकांना फिरायला, कुटी 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 म्हणजे 100 लाख. ते काय आपल्यासारखं नाही तंबाखूची पुडी कपाशी हरवली तर दुपारभर हिंडत होतं. कुटीची गाडी आहेत आणि ते गाड्यांमध्ये हिंडतात कशाला माहिती का? लग्नाला, दहाव्याला. आणि गाडी एक कुटीची. पण कोणत्याही कुटीच्या गाडीतून उतरला ना माणूस, मला अख्ख्या महाराष्ट्रात दाखवा, हसत कधी उतरत नाही. दरिद्री हसणारच नाही. कुटीची गाडी आहे, काय रोग झाला का? पण उतरलं ना, अरे काय मुळे दुखत का? हस ना. याच कारण आहे गरीबाचा तळतळाट गेम करणार. आणि ती माणसं आम्हाला नेतात बंगल्यावर. महाराज महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. आता आमच्या पायाची किंमत त्यांना काय माहित? आमच्या पायानं आमच्याच घरांचा बोंग्या केला तर त्यांचं का नीट व्हायचं? चला आता आम्हाला वाटतं पाया पडायचे 10-15 हजार मिळतील. चला. आणि गेलो का बारीक आहे का महिला मंडळ 5 कोटीचा नसतं बंगला आहे त्याचा. बंगला 5 कोटी कोटी. आणि तो झुंबर आहे ना, झुंबर लाईटीचा, तोच 2.5 कोटीचा आहे. आणि फ्रीज आहे ना, फ्रीज अख्ख्या गावाची देशी दारू त्याच्यात बसेल एवढं फ्रीज. आणि बायको सोन्यानं वाकेल. आणि तो सोफा सेट आहे ना, सोफा सेट, त्याच्यावर जर बसला माणूस डायरेक्ट खाली जातो. त्याला परत वर काढा एक माणूस चालबावर. आणि ते आमच्या शेजारी बसतं. नीट पाय माझ्या हातात. महाराज महाराज हे सगळं आपलं आहे. महाराज 6 धाबे आहेत, 9 पंप आहेत, 11 बार आहेत. आताच 2 कला केंद्र टाकले. हे सगळं आता हात बदललं बरं का, नीट पहा. महाराज महाराज पण काय करता? हात बदलला बरं का. महाराज काय करता? इकडं काय माहिती का, खाटावर त्याचा पोऱ्या झोपेले. आणि ते 10वी पासून दिशी पियत होतं, त्याचं लिव्हर खराब झालंय. महाराज येतं काहीच नाही. महाराज इकडं काय माहिती का, पोरगी झोपेले त्याची. महाराज एकटीच आहे. 15 दिवस पळून गेली ती, कालच आणली. महाराज
आता बोला तुम्हीच. महाराज यास यास याच काय करू? मी बाहेर गेलो का पिटून देईन, काय करू? अरे 5 कोटीचा बंगला बांधू शकला, एका चांगल्या पोराचा बाप होऊ शकला नाही, हा तुझा पराजय आहे. या जगात 9 साडीतल्या आईचा मुलगा फौजी आहे, फाटक्या धोत्रातल्या बापाचा पोरगा मिलिटरीत आहे, आणि समाजात सेवा करणारे जेवढे सर्व्हिसवाले आहेत सगळे शेतकऱ्याचे. होमगार्ड शेतकरी, पोलीस शेतकरी, PI शेतकरी, API शेतकरी, फौजी, अग्निशामक दल, जी कोणताही दल सांभाळा शेतकऱ्याचीच पोर आहे. आतापर्यंत मला उद्योगपतीचा पोरग मिलिटरीत दाखवा, जाणारच नाही. आणि यांचे तर कधीच जाणार नाही. जे नेतृत्व करतात ना त्यांचे नाही जाणार. आतापर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वराज्य फक्त शेतकऱ्याच्याच पोरानं टिकवलं. तुमचं काय मत आहे? शेतकऱ्याचाच 3 रंगाचा आई लुगडं नेसते, पोरगा मिलिटरीत आहे. असू द्या, पोरगे म्हणतो आई माझा मिलिटरी नंबर लागलाय. आई म्हणते डोळ्याचं पाणी बस बस, माझं दूध प्यायल्याचं तुला चीज झालाय, माझ्या दुधाचं आज समाधान झालंय. घालून दाखवा तुम्ही. हो, हे फक्त शेतकऱ्यालाच करावं. तुमचं काय मत आहे? रात्रीची भाजी आई सकाळी गरम करणार पण मुलगा सांभाळणार, रात्रीचं कालवण सकाळी गरम करणार पण सांभाळणार. जेवढे जेवढे संकटाच्या नोकऱ्या आहेत तिथं सगळे शेतकऱ्याचे पोर आहेत. मोठे जे करीत नाही, मोठे जे करणारही नाही, त्यांनी फक्त आपल्याला म्हणायचं विकासाच्या दृष्टीने काही भरीव कामं करायचे. तुम्ही बधिरेन, तुम्हाला आता माया पुढे बसलं का? खरंय खरंय, मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. लाचार समाज झाला का कमी बुद्धीची माणसं श्रीमंत होतात. समाज लाचार तयार झाला का कमी बुद्धीची माणसं त्याचा फायदा घेतात. तुमचं काय मत आहे? 7वी पास कार्यकर्ता PI ला फोन करतो. 7वी नापास कार्यकर्ता उगाच एवढे ते PI ला फोन करताय. रात्री मारामारीत ते 2 पोरं ठेवले, ते आपले सोडून द्या. याच्या पायी 3 गुरुजीनं बदली केली. इतका भिकार आवला तिचा होता. साहेब म्हणतात अहो ते गुन्हा आहे तो. मग साहेबाचा फोन येईल, मोठ्या साहेबाचा. मोठा साहेब 12वी नापास आहे, हा 7वी नापास, तो 12वी नापास. आणि ते दम कोणाला देतात? PI ला, म्हणजे क्लास 1 ला. त्यानं जर इंग्रजी शिवी दिली तर हे वन्स मोर म्हणाय बसले. खरं आहे का खोटं आहे बोला? हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. मला काय कळत नाही लोकांना. फक्त व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी.